नमस्कार, मी अश्विन बापट. सकाळचे 7 वाजता आहेत आणि आपण बघताय एबीपी माझा आणि ही आहे मेगा न्यूज रूम. कारण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आज आहे महानिकाल, महाराष्ट्राचा महानिकाल आणि तो आम्ही तुम्हाला याच मेगा न्यूज रूम मधून दाखवणार आहोत. आमची पूर्ण टीम सज्ज आहे आणि अर्थातच इकडे प्रादेशिक टॅली तुम्हाला बघायला मिळेल. त्यासोबतच महायुती, महाआघाडी, पक्षनिहाय, जिल्हानिहाय हे सगळं बघायचंय तुम्हाला. मी सगळ्यात सुरुवातीला तुमची टीव्ही स्क्रीन समजावतो. तुमच्या टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला प्रादेशिक विभागनिहाय आकडेवारी असेल, जिकडे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असे सगळी आकडेवारी तुम्हाला बघायला मिळणार आहे. यावेळी खास करून जिल्हानिहाय आकडेवारी तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे एबीपी माझाच्या कव्हरेजचं यावेळेचं वैशिष्ट्य आहे. या स्क्रीनच्या खालच्या बाजूला प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आलेत हे तुमच्या स्क्रीनच्या खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला अर्थातच असणार आहे तुमच्या मतदारसंघातल्या उमेदवाराचे अपडेट्स. त्यामुळे तिकडे अर्थातच तुम्हाला कळेल की तुमच्या मतदारसंघातला उमेदवार हा आघाडीवर आहे, पिछाडीवर आहे, तिकडे कोण बाजी मारते. आणि सगळ्यात स्क्रीनच्या वरच्या बाजूला अर्थातच टोटल या सगळ्याची गोळाबेरीज असणार आहे. महायुतीला किती जागा, महाआघाडीला किती जागा, पक्षनिहाय किती जागा, हे सगळं तुमच्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही बघणार आहात. आणि अर्थातच जसं मी म्हटलं, ही मेगा न्यूज रूम सज्ज आहे. दिवसभर इकडे या सगळ्या निकालाचं महाविश्लेषण अनेक तज्ज्ञांच्या सोबत आपण करणार आहोत आणि त्याकरता आपण जाणार आहोत आता प्रज्ञाकडे. प्रज्ञा, निश्चितच अश्विन, आपण पाहतोय की आपले गेस्ट सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात मोठी उत्सुकता आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची. महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी जिंकणार याची उत्सुकता आणि अवघा तासभर शिल्लक आहे. पहिले कल हाती यायला सुरुवात होईल. प्रतिष्ठेची लढत आहे, अत्यंत महत्वाची लढत आहे अश्विन. खरं. आणि त्यामुळे आपल्या सगळ्या पाहुण्यांना आपण निमंत्रित करूया. सगळ्यात सुरुवातीला एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आणि अर्थातच उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक, जे आपलेच यजमान म्हणून सगळ्यांचं स्वागत करतील. या दोघांचंही आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की त्यांनी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आणि यांच्यासोबत आपण निकालाचं विश्लेषण करणार आहोत. भाजपचे आमदार विक्रांत पाटील, शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे, काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील, त्याच्यासोबतच राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांच्यासह सगळ्या प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे अश्विन. आणि पुढच्या तासाभरात अवघ्या 60 मिनिटांमध्ये पहिले कल हाती येणार आहेत. त्याच्यामुळे नेमकं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली अश्विन. खरं. आणि पुढच्या तासाभरात हा पहिला कल येणार आहे. 60 मिनिटांमध्ये ही सगळी आकडेवारी जी आपल्या समोर येईल. एखाद्या IPL किंवा एखाद्या मोठ्या क्रिकेटच्या मॅच सारखी थ्रिलिंग ही सगळी निवडणूक झालेली होती आणि त्यामुळे आकडेवारी नेमकी काय येते हे फारच महत्वाचं आहे. आणि सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होणार आणि पहिला कल तुम्ही एबीपी माझावर बघणार आहात. आतापासून जवळपास 55 मिनिटं उरलेली आहेत. पहिला कल हा आपल्या हाती येईल. टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या घडीची अपडेट, टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे प्रज्ञा. आणि सगळ्यात अचूक, सगळ्यात वेगवान निकाल आपण एबीपी माझावर पाहू शकता. 7:30 वाजता मतपेट्या उघडतील अशी माहिती मिळते. पहिले कल हाती येतील. मला असं वाटतं अश्विन की सगळे गेस्ट बसलेले आहेत. आपण एक एक कमेंट त्यांची घेऊया. त्यांचा अंदाज काय, त्यांचं मत नेमकं काय आपण जाणून घेऊया. आपण सुरुवात करूया बल्लाळ सरांपासून. काय वाटतं महाराष्ट्रामध्ये काय होईल अगदी एका वाक्यात? मला असं वाटतं निसटतच बहुमत मिळणार आहे, ज्यांना कोणाला मिळणार आहे. पण मला महाआघाडीला एज आहे असं वाटतं. लँडस्लाइड होईल असं वाटतं. आता महायुतीची बाजू, महायुतीला नक्कीच. खरं तर प्रज्ञा, एकंदरीतच निवडणूक जर बघितली तर दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुती हे एकमेकांच्या अगदी जवळ आहे. मात्र जो काही निकाल लागेल त्यात खूप मार्जिन दोघांमध्ये राहील असं वाटत नाही. मला असं वाटतं की आपण आधी गेस्टांचं घेऊ, मग मी बोलतो.
महाविकास आघाडीची पूर्ण बहुमतची सरकार येणार आहे असं आम्हाला पूर्ण खात्री आहे. महायुतीला घवघवीत यश मिळेल आणि भारतीय जनता पार्टी त्यामध्ये 3 डिजिट्सला टच करेल असा विश्वास वाटतो. निश्चितपणे महाविकास आघाडी ही 180 क्रॉस होऊन जाईल आणि मागच्या लोकसभेची आमची सेमीफायनल होती आणि आजची विधानसभा आमची फायनल आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही 180 क्रॉस करून पुढे येऊ. लोकसभेतल्या अपयशावर लाडक्या बहिणी मात करू शकतात का ते निकाल दाखवतील. महाविकास आघाडीला बहुमत मिळेल आणि चांगल्या पद्धतीने आम्ही सत्तेमध्ये येऊ असे मला विश्वास वाटतो. एक फायनल कमेंट राजीव सरांची घेऊया. आता आपण बघितलं तर इतकी 2 टोकाची मतं आहेत, त्यामुळे जे महाराष्ट्राचं कन्फ्युजन आहे तेच माझंही कन्फ्युजन आहे. आपण थोडा वेळ वाट बघूया, आपल्याला कळेल. पण मला असं वाटतं की एज महायुतीला आहे, पण टसल खूप जोरात आहे. खरंय, त्याच्यामुळे काहीसं संभ्रमाचं वातावरण जसं सर्वसामान्य जनतेमध्ये पाहायला मिळतं तसंच आपल्याला इकडे न्यूजरूम मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातल्या बिग फाईट्स नेमक्या कोणत्या आहेत ज्याची सर्वाधिक चर्चा आहे त्यावर आपण एक नजर टाकूया. अश्विन. खरंय, आणि सगळ्यात सुरुवातीला मोस्ट